मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रुक व भोटे येथे विकास सोसायटीची निवडणूक संपन्न। मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रुक आणि भोटे येथील प्राथमिक शेतकी विकास सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या। दोन्ही गावांमध्ये निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि उत्साहात पार पडली। शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने मतदान करून आपला कौल दिला। निवडणुकीबाबत माहिती। निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली। मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली। नवीन निवडून आलेल्या संचालकांकडून शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज, बियाणे, खते उपलब्ध करून देणे आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला। मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रुक आणि भोटे या दोन गावांतील शेतकी विकास सोसायटीच्या निवडणुका आज संपन्न झाल्या। दोन्ही ठिकाणी मतदान शांततेत पार पडले। शेतकऱ्यांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी केली होती। निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस बंदोबस्तात संपूर्ण प्रक्रिया राबवण्यात आली। मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली। निकालानंतर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला। नवीन संचालक मंडळाकडून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून गावच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा आहे। जळगाव जिल्हा प्रतिनिधी राहुल श्रीराम सुरवाडे। मुक्ताईनगर तालुक्यात निमखेडी बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीत लक्ष लागलेलं, सर्व तालुक्याचं लक्ष लागलेलं, शिवसेनेच्या सर्व आमदाराचं लक्ष लागलेल्या सोसायटीमध्ये, या 4 गावच्या विकास सोसायटीमध्ये आमच्या शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय टाकळी, मालखेडा, निमखेडी बुद्रुक आणि बोदवड ह्या 4ही गावच्या मतदारांनी खूप मतांनी आम्हाला निवडून दिलं। गेल्या 30 वर्षामध्ये सोसायटी 90 पासून तर आजपर्यंत आमच्या ताब्यात आहे आणि नाथाभाऊच्या आशीर्वादाने, सहकार्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेस ह्या दोघी पक्षाच्या एकत्रित सहकार्याने हे आमची पॅनल दणदणीत मतांनी विजयी झालं। मी या निमित्तानं असं सांगतो की टाकळी, मालखेडा, निमखेडी बुद्रुक आणि बोदवड या सर्व मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो। धन्यवाद। आज मोठे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची त्या ठिकाणी निवडणूक पार पडलेली आहे आणि 2 पॅनल होते। 2 पॅनलचे मतदार निवडणूक झाली आणि आमच्या पॅनलला 325 मतांपैकी 170 ते 80 मतं आमच्या पॅनलला पडलेले आहेत। उमेदवार हे आमचे 60, 70, 75 मताच्या फरकाने निवडले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, शेतकरी विकास पॅनलचा,